दीड महिन्याचा बालक धैर्य मृत्यू प्रकरण चर्चा संपूर्ण जिल्ह्यात आहे। यात गेली 4 दिवस उलटून सुद्धा मुख्य आरोपीचा शोध लावण्यात पोलिसांना अद्यापही यश आले नाही। तांत्रिक सबळ पुरावा पोलिसांच्या हाती आला नाही। म्हणजेच या बालकाच्या मृत्यू प्रकरणी तपास करणे आता पोलिसांना मोठे आव्हानच झाले आहे। 4 दिवसाने धैर्यचे वडील मनीष सिंह परमार बिहार येथून गुरुवारी दाखल झाले आहे। राजापेठ पोलिसांनी त्याचे विधान नोंदविले आहे। विधानात मृत्यू प्रकरणी कोणावरही आक्षेप नाही। मी बिहारला होतो म्हणून या प्रकरणाबद्दल काहीच माहिती नाही असे परमार यांनी विधान दिले आहे। धैर्यच्या मृत्यू प्रकरणी त्याची आई रात्रभर त्याच विहीरजवळ बसून रडत होती अशी चर्चा नागरिकात दिसत आहे। या परिसरात कुठे सीसीटीव्ही नसल्याने ठोस पुरावा पोलिसांना मिळत नसल्याने आरोपीचा तपास लावण्यात पोलिसांना अडचण येत आहे। तरी मात्र पोलीस लवकरच मुख्य आरोपीचा शोध लावतील अशी माहिती पोलिसांकडून मिळत आहे। ज्याने जगात पदार्पण केले, ज्याने आई-बापाच्या नावाचा आपल्या मुखातून उच्चारही केला नाही अशा सुंदर निरागस मुलाची जिवंतपणे हत्या करणे हे माणुसकीला कलंक लावण्यासारखीच घटना आहे। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।